नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे झटपट तयार होणारं कैरीचं लोणचं. याच्यासाठी आपण 2 मोठ्या साईजच्या कैऱ्या घेतल्या. या स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या करून घ्यायच्या. याची साल काढून घ्यायची आणि अशा कापून घ्यायच्या. तर साल नाही काढली तरीही चालेल. यातली कोय आपल्याला काढून घ्यायची आणि या अशा कापून घ्यायच्या आहे. इथे आपण 2 टेबलस्पून मोहरी घेतली, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून सोप, 1 टीस्पून मेथी दाणा हे सगळं आपल्याला 1 ते 2 मिनिट असं छान मीडियम ते लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. हे सगळं थोडं थंड झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं. याची जाडसर अशी पावडर आपण इथे करून घेतली आहे. ही आपण या कैरीमध्ये घालणार आहोत. 1 टेबलस्पून तिखट घालायचं, 1 टेबलस्पून लसूण घालायचा, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून हळद, 2 ते 3 टीस्पून मीठ, 1 टीस्पून हिंग. इथे आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल असं गरम करून घेतलं. यात 2 ते 3 लवंग घालायच्या, 2 ते 3 मिरे आणि हे थोडं थंड झालं की या मसाल्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि असं छान मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपलं हे झटपट असं लोणचं तयार झालेलं आहे. तयार झाल्यानंतर आपण हे 10 ते 15 दिवस वापरू शकतो. तर इथे आपलं हे झटपट तयार होणारं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.